शिवसेना आणि काँग्रेसचा पोपट होणार असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं। हे वाक्य खऱ्या अर्थाने आज सकाळी लागलेल्या जोरदार धक्क्याने पूर्ण केलंय। शरद पवारांनी वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणून संबोधलं होतं। आता त्या शरद पवार आणि त्यांच्या पार्टीचं सेक्युलरिझम कुठे गेलं? सोबतच जे शरद पवार शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या मदतीच्या नावाखाली पंतप्रधान आणि अमित शहांना भेटले, त्याच दिवशी हे समीकरण ठरल्याचं त्यांनी सांगितलं। सोबतच ज्या राज्यकर्त्यांनी 25,000 कोटींचा घबाड केला, अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यात न्यायालयाने कार्यवाहीचे आदेश दिलेत, यावर फडणवीसांना प्रश्न केलाय की यावर ते कार्यवाही करतील का, असे उद्गार प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात विदर्भ न्यूजसोबत बोलताना काढले। लोक जर माझं ऐकायला लागली तर त्यांना हे सुखद धक्का बसणार नाही। मी 3 दिवसापूर्वीच म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांचा पोपट होऊ नये। कालही पुन्हा असणाऱ्या प्रेसमध्ये ते रिपीट केलं की पोपट होऊ नये। त्याच्यामुळे हे जे काही घडलं ते मला नवीन नाही आहे, हे घडणार होतं, याच्यामध्ये दुमत नाही। खऱ्या अर्थाने आता शरद पवारांचं सेक्युलर आहेत का आणि त्यांच्या संमतीशिवाय झालं नाही हे त्यांना आता सिद्ध करावं लागेल सर। आणि त्यांनी हे जर सिद्ध करू शकलं नाही तर त्यांच्याच आशीर्वादाने हे झाले असं त्या ठिकाणी धरल्या जाईल। कारण मी अगोदरही सांगत होतो की गव्हर्नरनी दुष्काळाचा मोबदला जाहीर केल्यानंतरही पंतप्रधानांकडे आम्ही मोबदल्यासाठी जातो आहोत। लोकांना फसून घ्यायचं असेल तर लोकांनी फसून घ्यावं, पण मायासारखं फसत नाही, एवढंच फक्त सांगतो। सर काय हरियाणासारखं हे झालं का? कारण दबावतंत्र काही झाले? हरियाणासारखं नाही। देवेंद्र फडणवीसला आमचा सरळ सवाल आहे, हायकोर्टाने जे असणारं FIR दाखल करायला सांगितला होता, FIR दाखल आता परस्यू होणार आहे की नाही याचा खुलासा त्यांनी करावा। कारण ज्या अजित पवारवर, शरद पवारवर EDच्या नोटिसेस होतात त्या दबावतंत्राखाली तर 22 आमदार घेऊन शरद पवार मी असं म्हणणार नाही। मी असं कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत ते कोर्टाच्या आदेशाचा अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस करणार का याचा खुलासा त्यांनी करावा। याच्यात सिकंदर कोण राहिले सर? या पूर्ण याच्यामध्ये नेमकं तुम्ही उल्लू कोण कोण झालं एवढं मला विचारा, मग मी सांगतो कोण कोण उल्लू झालं ते। कोण कोण झालं? काँग्रेस झाली आणि त्याच्याबरोबर शिवसेना झाली। अकोला येथून दीपक गवई यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।